नमस्ते. रिअल ट्रेजरमध्ये आज आपण पोटॅटो बाईट्सची रेसिपी बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 3 उकडलेले बटाटे घेते. आता हे बटाटे हाताच्या मदतीने आपण मॅश करणार आहोत, म्हणजेच कुस्करून घेणार आहोत. तर बटाटे मॅश करून झालेले आहेत. आता यामध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते. तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदा घातला तरी देखील चालेल. आता यामध्ये मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा चाट मसाला आणि 1 छोटा चमचा धने पावडर घालते. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करते. यामध्ये आपण बटाटे उकडून घेतले आहेत आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवर देखील घातलेला आहे. तर ते मिश्रण एकमेकांसोबत व्यवस्थित असं बाइंड होतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज नाही. तर इथे मी व्यवस्थित असं सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. कणकेच्या गोळासारखाच याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. तर यातले थोडेसे मिश्रण मी हातावर घेतलेले आहेत आणि आपण याला आपल्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकतो. तर मी याला एका सिलेंड्रिकल आकारामध्ये बनवून घेत आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे बनवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी उरलेले बाकीचे देखील पोटॅटो बाईट्स बनवून घेते. तर मी तुम्हाला अजून एक पोटॅटो बाईट्स बनवून दाखवते. तर याचा आकार आपण खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त छोटा न ठेवता अगदी मध्यम आकाराचे हे पोटॅटो बाईट्स बनवून घेणार आहोत. तर इथे पोटॅटो बाईट्स जो आहे तो बनवून झालेला आहेत आणि उरलेले सर्व पोटॅटो बाईट्स मी अशा प्रकारे बनवून घेते. तर आपण हे तेलामध्ये तळणार आहोत. तर त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले. तेल हे मध्यम आचेवरती छान असे गरम करून घ्यायचे. आता तेल छान असे गरम झाले आहेत. यामध्ये आता आपण पोटॅटो बाईट्स तळून घेऊया. तर मंद ते मध्यम आचेपर्यंत आपण हे पोटॅटो बाईट्स तळून घेणार आहोत. तर हे पोटॅटो बाईट्स आपण आधी एका साईडने छान असे खमंग मंद ते मध्यम आचेवरती तळून घेणार आहोत. म्हणजे ते बाहेरनं कुरकुरीत तर होतीलच, पण आतनं देखील ते व्यवस्थित असे शिजल्या जातील आणि तळतील. तर आता हे छान असे मी एका साईडने तळून घेतलेले आहेत. आता आपण चमच्याच्या मदतीने हे दुसऱ्या साईडला देखील पलटी करून घेणार आहोत व दुसऱ्या साईडने देखील खमंग असे तळणार आहोत. तर हे दोन्ही साईडनी मी खमंग व खरपूस असे तळून घेतलेले आहेत. आता यांना मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हे पोटॅटो बाईट्स तुम्ही एका वेळी किंवा 1 ते 2 वेळेस बॅच करून तेलामध्ये तळून घेऊ शकतात. आता उरलेले सर्व पोटॅटो बाईट्स मी तळून घेते आहे. तर हे पोटॅटो बाईट्स तुम्ही स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी किंवा एक स्टार्टर म्हणून नक्कीच बनवू शकतात आणि हे खायला खूप छान असे लागतात. तुम्ही हे टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकतात. तर हे बाहेरनं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनवून तयार होतात. खायला खूप अप्रतिम असे लागतात. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.